कोळगाव-थडी सुरेगाव या ठिकाणच्या प्रथमतः मी ग्रामस्थ आणि तरुण पिढीला धन्यवाद देतो की आज या ठिकाणी नाशिक येथील घटनेचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला। प्रथमतः या ठिकाणी नाशिक येथील घटना जी घडली त्या घटनेचा निषेध करणं तेवढा कमी आहे की ज्या घटनेचा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं की समानता यावी आणि सर्व समाजातील एकोपा राहावा म्हणून प्रत्येक ठिकाणी संविधानाच्या मार्गाने प्रत्येक आंदोलन असेल प्रत्येक समस्या असेल त्या ठिकाणी आपण सर्व समाजामध्ये शांततेच्या मार्गाने आपण सर्व करत असताना एक समाज कंटकाने परिपत्रक काढून हिंदुत्ववादी ज्या संघटनेनं जातीवाचक शब्दप्रयोग केला त्या शब्दप्रयोगाचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जाहीर निषेध करून या ठिकाणी सर्व पक्षीय निषेध सभा या ठिकाणी सुरेगाव या ठिकाणी संपन्न होत असताना पुन्हा एकदा अशा घटना घडू नये म्हणून संपूर्ण समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करून या ठिकाणी या ठिकाणी वंदन करतो। नाशिक पंचवटी या ठिकाणी झालेल्या त्या वादग्रस्त पोस्टचा पत्रकाचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि त्या ज्यांनी ही वादग्रस्त पत्रक प्रसिद्ध केलं आणि बहुजनांचा एक प्रकारे अवमान केला त्या आरोपीला कडक शासन व्हावं त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी व्यक्त करतो। जो समाजकांडकांनी जो पत्र काढलं त्याचा मी जाहीर निषेध करतो। सुरेगाव पंचकृषीतील गाळापूर कोळगाव-थडी कोळपेवाडी इकडं कोळगाव गावाच्या वतीने चांदेकासऱ्याच्या वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि टोला गांडूला दाटूनच उत्तर देऊ। जय भीम। घटनेचा सुरेगाव वतीने आम्ही सर्व युवा बांधव जाहीर निषेध करतो आणि जे नाशिकमधील जे जातीयवादी पक्षी लोक आहेत त्यांनी जो निवेदन जे दिलं एकदम चुकीचं असल्याने त्यांना कठोर कायद्याने त्यांच्यावर गुन्हा होऊन आणि त्यांना एकदम अटकपूर्व एकदम त्यांना अटक झाली पाहिजे त्या वतीने आणि हिंदुत्ववादी घटना किंवा RSS असतील किंवा कोणी त्यांचे आणखी कोणी त्यांना सपोर्टर असतील त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे ही आम्ही सर्व युवा बांधवांच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि ही सरकारने त्याची दक्षता घ्यावी। जय बुद्ध सदर झालेल्या नाशिक या घटनेचा आमचा जो समाज येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तत्व करणारा समाज आहे आणि तथागत गौतम बुद्धांनी दिलेला शांततेचा संदेशानुसार करणारा समाज आहे। परंतु आमच्या समाजाला अशा पद्धतीने जर गाळवणूक करण्याचा जर प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही निषेध करू आणि कोळगाव-थडीतर्फे सदर घटनेचा निषेध करू। हिंदुवादी संघटनांनी पत्रक काढून जो अन्याय केलेला आहे हा अन्याय चुकीच्या पद्धतीने केला या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सुरेगाव येथून निषेध जाहीर सभा झाली त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो। जय भीम। जय भीम। नाशिक येथे झालेल्या नाशिक येथे झालेल्या घटनेबद्दल आम्ही सुरेगावकर जाहीर निषेध करतो। आरोपींना शिक्षा झाली पाहिजे त्याच्यावर कठोर निर्णय झाला पाहिजे सरकारचा। नाशिक येथे पंचवटी झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो। सुरेगावच्या वतीने जाहीर निषेध। जय बुद्ध जबरदस्त आणि त्यांनी जे कांड केलाय त्या कांडाच्या विषयी मला कळलं की एक मेव आपण जागा एक मेव राहा समाज आपले एकत्र करा। जय बुद्ध बस।